गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा जो आपला चॅप्टर आहे, नेटवर्किंग अँड इंटरनेट फ्रॉम CS1 पेपर, त्या चॅप्टरला आपण लास्ट लेक्चरला आपण स्टार्ट केलं आहे. आता या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण काय काय स्टडी केलं त्याचा एकदा रिव्ह्यू घेऊया. या चॅप्टरमध्ये आपण बेसिक नेटवर्किंगची जी डेफिनेशन आहे ती नेटवर्किंगची डेफिनेशन स्टडी केली. त्याच्यानंतर नेटवर्किंगची गरज का भासते किंवा नेटवर्किंगचा पर्पज काय आहे, मेन त्याचा फोकस कशावरती आहे की डेटा काय झाला पाहिजे तर शेअरिंग झालं पाहिजे किंवा आपण जे काही हार्डवेअर रिसोर्सेस यूज करतो ते हार्डवेअर रिसोर्सेस काय करता आले पाहिजे, तुम्हाला शेअर करता आले पाहिजेत, हा त्याचा मेन फोकस आहे. त्याच्यानंतर लास्ट लेक्चरला आपण काय अजून शिकलो तर नेटवर्किंगचे टाईप्स जे आहेत ते नेटवर्किंगचे टाईप्स शिकलो. याच्यामध्ये 3 नेटवर्किंगचे टाईप्स आहेत, लॅन, मॅन अँड वॅन. हे तिन्ही नेटवर्किंगचे टाईप्स कशावरती डिपेंड आहेत तर त्यानं कव्हर केलेला जो काही एरिया आहे, जिओग्राफिकल एरिया आहे, त्याच्यावरती हे तिन्ही टाईप्स डिपेंड आहेत. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सही आपण पाहिल्या. आता या चॅप्टरमधले फक्त 2 पॉईंट्स राहिलेले आहेत. एक आहे नेटवर्क कॉन्फिगरेशन्स अँड सेकंड वन पॉईंट आहे नेटवर्क ॲप्लिकेशन्स. आता आपण स्टडी करूया नेटवर्क कॉन्फिगरेशन्स. आता नेटवर्क कॉन्फिगरेशन्स म्हणजे काय किंवा याला आपण टॉपोलॉजीसुद्धा म्हणू शकतो. नेटवर्क कॉन्फिगरेशन्समध्ये काय बघितलं जातं, आता एकदा तुम्ही डिसाईड केलेलं आहे की आपल्याला नेटवर्क एस्टॅब्लिश करायचं आहे. मग नेटवर्क एस्टॅब्लिश करत असताना मेनली इथं फोकस कुणावरती दिला जातं तर आपलं जे लॅनचं कनेक्शन आहे किंवा लॅन नेटवर्क जे आहे त्याचा फोकस देऊन किंवा त्याचा विचार करून हे नेटवर्क काय केलं जातं, डिझाईन केलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं तर नेटवर्क कॉन्फिगरेशन. आता ह्या नेटवर्क कॉन्फिगरेशनमध्ये काय बघितलं जातं तर ॲक्च्युली ज्यावेळेला आपण कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करतो ते कोणत्या पद्धतीनं कनेक्ट केलेले आहेत किंवा ते कोणत्या वेनं कनेक्ट केलेले आहेत त्याच्यानुसार काय केले जातं तर हे नेटवर्क कॉन्फिगरेशनचे 2 टाईप्स आहेत. त्यातला पहिला टाईप आहे क्लायंट अँड सर्व्हर. आता क्लायंट आणि सर्व्हर आर्किटेक्चर जे आहे ते कोणत्या पद्धतीचं असू शकते बघा. इथं ॲज मी डायग्रॅमॅटिकली इथे एक रिप्रेझेंटेशन करते. आता क्लायंट सर्व्हर जे आर्किटेक्चर आहे ते या पद्धतीचं आहे किंवा याचं आपण डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन या पद्धतीनं करू शकतो. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 टर्म ऐकायला मिळतात, एक आहे क्लायंट आणि एक आहे सर्व्हर. आता क्लायंट आणि सर्व्हर हे दोन्हीही काय असणार आहेत तर याचं कम्प्युटर्सच असणार आहेत. ज्या पद्धतीने मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं की तिथं आपण नोड हा वर्ड वापरत होता. नोड असेल, स्टेशन असेल, क्लायंट असेल किंवा सर्व्हर असेल, ही सगळी नावं कुणाला देण्यात आलेली आहेत तर त्या पर्टिक्युलर कम्प्युटरला किंवा त्या पर्सनल कम्प्युटर मशीनला ही नावं देण्यात आलेली आहेत. आता ही डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर याच्यामध्ये सेंट्रली प्लेस तुम्हाला काय दिसतंय हो तर सर्व्हर दिसत आहे आणि ह्या सर्व्हरला बाकीचे काय केले तर कम्प्युटर्स अटॅच आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर क्लायंट सर्व्हर कॉन्फिगरेशन्स किंवा क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. ही जे आर्किटेक्चर आहे हे दिसताना आपल्याला कसं दिसतं तर याचं स्टार लाईक याचं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये सेंट्रली प्लेस्ड काय आहे सर्व्हर आहे. आता याच्यामध्ये ॲक्च्युली डेटा कम्युनिकेशन कसं केलं जातं बघा. जर सपोज कम्प्युटर PC1 जो आहे त्या PC1ला काही डेटा हा PC4ला सेंड करायचा असेल तर डेटा सेंड करताना इथं डायरेक्टली डेटा शेअर केला जात नाही तर तो कुणामार्फत शेअर केला जातो तर हा मिडलला प्लेसला जो सर्व्हर आहे त्याच्यामार्फत काय केला जातो तर डेटा हा पास केला जातो. म्हणजे डायरेक्टली जरी कम्प्युटर 1 आणि कम्प्युटर 5 हे दोन्ही कसे आहेत एकमेकांना नियर बाय आहेत पण तरीही ते डायरेक्टली कम्युनिकेशन करतायत का नाही आहे तर त्यांच्यासाठी कम्युनिकेशन्स करण्यासाठी काय केला जातो तर ह्या सर्व्हरची हेल्प घेतली जाते. जो काही डेटा पास केला जातो तो सर्व्हरच्या मार्फत पास केला जातो. मग इथं सर्व्हर काय ॲक्ट होतं तर ॲज अ कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून ॲक्ट होतो. जो काही डेटा ट्रान्सफर केला जातो त्या ट्रान्सफर करणाऱ्या डेटावरती कंट्रोलिंग करायचं काम कोणाचं असतं सर्व्हर. मग सर्व्हर म्हणजे काय असतो तर एक टाईपचा कम्प्युटरच असतो, फक्त त्याची प्रोसेसिंग कपॅसिटी जास्त असते. त्याला प्रोव्हाइड केलेली रॅम जी आहे ती रॅम जास्त आहे आणि त्याला काय म्हटलं जातं तर रिमोट मशीन म्हटलं जातं. क्लायंट जे आहेत ते क्लायंट काय करत असतात तर त्यांना जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असते त्याची रिक्वेस्ट ते सर्व्हरला देत असतात आणि सर्व्हर ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर त्यांना रिस्पॉन्स म्हणून काय केल्या जाते, ती इन्फॉर्मेशन पास केली जाते. लक्षात आलं. क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये काय आहे तर नंबर ऑफ कम्प्युटर्स जे आहेत ते नंबर ऑफ कम्प्युटर्स एका सेंट्रली प्लेस्ड सर्व्हरला अटॅच केले जातात. ते सर्व्हर म्हणजे काय असणार आहे तर हार्डवेअर डिव्हाइस असणार आहे किंवा आपला नॉर्मली जो कम्प्युटर आहे त्याच टाईपचा तो कम्प्युटर असणार आहे, फक्त त्याची प्रोसेसिंग कपॅसिटी जास्त असणार आहे, त्याला प्रोव्हाइड केलेली रॅमची कपॅसिटी जास्त असणार आहे आणि जो काही सगळ्या कम्प्युटरवरचा डेटा आहे तो डेटा काय केला जाणार आहे त्या सर्व्हरला स्टोअर असणार आहे आणि सर्व्हर मार्फत तो काय केला जाणार आहे बाकीच्या कम्प्युटरला तो डेटा ॲट अ टाईम सेंड केला जाईल. आता ह्या आर्किटेक्चरमध्ये एक ड्रॉबॅक काय आहे, जर तुमचा सर्व्हर फेल्युअर झाला किंवा सर्व्हरमध्ये जर बिघाड झाला तर तुम्ही डेटा पास करू शकणार नाही आहे. कितीही तुमचे कम्प्युटर्स नियर बाय असू द्यात, तुम्ही डायरेक्टली डेटा पास करू शकणार नाही आहे कधी. जर तुमच्या सर्व्हरला काही प्रॉब्लेम असेल तर तो डेटा काय केला जाणार नाही आहे, पास केला जाणार नाही. एवढा एकच ड्रॉबॅक ह्या क्लायंट सर्व्हर कॉन्फिगरेशनमध्ये आहे. सेकंड टाईपचं आर्किटेक्चर काय आहे किंवा कॉन्फिगरेशन काय आहे तर पीअर टू पीअर. आता पीअर टू पीअर आर्किटेक्चर बघा, या आर्किटेक्चरमध्ये किंवा या कॉन्फिगरेशन्समध्ये हे जे आहेत PC1, PC2, PC3 आणि PC4 हे काय आहे तर नंबर ऑफ कम्प्युटर्स आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला कुठेही सेंट्रली प्लेस्ड सर्व्हर दिसतोय का हो, नाही आहे. हे सगळे कम्प्युटर्स काय केले तर एकमेकांना डायरेक्टली कम्युनिकेशन केलेलं आहे किंवा डायरेक्टली एका केबलच्या मार्फत हे कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट केले जातात. मग याचा जो बेनिफिट आहे या टाईपचा तो बेनिफिट काय आहे तर डायरेक्टली कम्युनिकेशन पॉसिबल आहे. म्हणजे जर मी डेटा PC1 कडून PC4 मला ट्रान्सफर करायचा असेल तर इथं जी दिलेली बस असेल किंवा इथं जी दिलेली केबल आहे त्या केबलच्या मार्फत मी काय करू शकते डायरेक्टली PC1 टू PC4 कम्युनिकेशन करू शकते. इथं सर्व्हरची गरज आहे का, कुठंही इथं कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून यूज केलं जात नाही. तुमचा डायरेक्टली डेटा काय केला जातो एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडं सेंड केला जातो. इथं पीअरचं मिनिंग काय आहे तर कम्प्युटर हेच इथं पीअरचं मिनिंग आहे. तिथं क्लायंट सर्व्हरचं मिनिंग काय असणार आहे, कम्प्युटरच असणार आहे. मग लक्षात आलं तुमच्या क्लायंट सर्व्हर कॉन्फिगरेशनमध्ये सेंट्रली प्लेस्ड सर्व्हर आहे आणि त्याला बाकीचे कम्प्युटर्स काय करण्यात आलेले आहेत, कनेक्ट करण्यात आलेले आहेत आणि सेंट्रली प्लेस सर्व्हर जो आहे तो ॲज अ कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून ॲक्ट केला जातो. जो काही तुम्ही डेटा शेअर करणार आहात तो डेटा शेअर करत असताना तो सर्व्हर थ्रू काय केला जाणार आहे सगळ्या कम्प्युटरला शेअर केला जाणार आहे. आणि याच्यामध्ये पीअर टू पीअरमध्ये काय केले जातात तर कम्प्युटर डायरेक्टली एकमेकांना कनेक्ट केले जातात सिरियली बाय यूजिंग बस और केबल. आणि मग याच्यामध्ये जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर ते कम्युनिकेशन डायरेक्टली केलं जातं. म्हणजे PC1 टू PC3 असेल किंवा PC4 असेल डायरेक्टली त्या केबल मार्फत काय केला जाणार आहे डेटा तो पास केला जाणार आहे. याच्यामध्ये ड्रॉबॅक फक्त एवढाच आहे की जर मधला एखादा कम्प्युटर बिघडला किंवा फेल्युअर झाला तर पुढच्यापर्यंत डेटा जात नाही. पण ते कधी पॉसिबल आहे तर ज्याला तुमचं रिंग लाईक स्ट्रक्चर असेल त्याला ते पॉसिबल आहे. पण जर तुमचं स्ट्रक्चर हे बस लाईक असेल तर त्याच्यामध्ये मात्र कोणताही कम्प्युटरमध्ये जरी बिघाड झाला तरी तुमचा डेटा हा पुढच्या कम्प्युटरला काय केला जाणार आहे ॲटोमॅटिकली पास केला जाणार आहे. म्हणजेच तुमचा डेस्टिनेशनला डेटा व्यवस्थितरित्या पोचवला जाणार आहे. लक्षात आलं. नेटवर्क कॉन्फिगरेशन्स कोणते आहेत, क्लायंट सर्व्हर अँड पीअर टू पीअर. आता लास्ट पॉईंट बघूया या चॅप्टरमधला, तो आहे नेटवर्क ॲप्लिकेशन्स. पहिलं ॲप्लिकेशन आहे ईमेल. सेकंड वन ॲप्लिकेशन आहे व्हॉइसमेल. थर्ड वन आहे FTP. फोर्थ वन ॲप्लिकेशन आहे WWW. फिफ्थ वन ॲप्लिकेशन आहे ई-कॉमर्स. सिक्स्थ
चॅट, 7 BBS आणि लास्टला आहे यूजर ग्रुप. आता नेटवर्क ॲप्लिकेशन याच्यावरती एक्झामला तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राईट डाऊन द एनी 4 नेटवर्क ॲप्लिकेशन्स. आता नेटवर्क ॲप्लिकेशन्स म्हणजे काय आहे थोडक्यात, तर नेटवर्कचा यूज करून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करू शकता ते म्हणजे काय आहेत, नेटवर्कचे ॲप्लिकेशन्स आहेत. मोस्टली इथं जे ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत हे ॲप्लिकेशन्स कुणाशी रिलेटेड आहेत, तर इंटरनेटशी रिलेटेड आहे. इंटरनेट हे सुद्धा काय आहे, एक ॲप्लिकेशन्स आहे कुणाचं, तर नेटवर्किंग केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, इंटरनेट तुम्हाला ॲक्सेस करता येऊ शकतं. आता पहिलं ॲप्लिकेशन काय आहे याचं, तर ईमेल. ईमेल म्हणजे काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक मेल. आता ईमेलचं फुल फॉर्म काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक मेल. आता ज्या पद्धतीने आपण पूर्वीच्या काळी कम्युनिकेशनसाठी कशाचा यूज केला जात होता, तर लेटरचा यूज केला जात होता किंवा पत्राद्वारे आपण काय करत होतो, कम्युनिकेशन यूज करत होतो. त्याच्यानंतर थोडीशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली. तुमचे जे काही लेटर बॉक्स आहे किंवा पोस्ट बॉक्स आहे ते थोडंसं मागं पडलं आणि आपण कम्युनिकेशनसाठी टेलिफोनचा यूज करायला लागलो. त्याच्यानंतरही थोडंसं तुमचं प्रोग्रेसिंग झालं आणि आता आपण कम्युनिकेशनसाठी कशाचा यूज करतो, तर सेल्युलर फोनचा. त्याच्याही पुढे जाऊन आपण कम्युनिकेशनसाठी ईमेलचा यूज करतो, बरोबर आहे ना. मग आता हे ईमेल म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक मेल आहे. मग इलेक्ट्रॉनिक मेल हे कशामुळे आपल्याला पॉसिबल आहे, तर आपल्याकडे जर इंटरनेट ॲक्सेस असेल किंवा नेटवर्किंग जर आपण केलं असेल तर आपल्याला हे ईमेल सेंड करता येतात किंवा रिसीव करता येतात. आता हे ईमेल कसे केले जातात बघा, त्याच्यासाठी पर्टिक्युलर तुम्हाला काय करावं लागतं, तर ईमेल ID काढावं लागतो. मग त्याच्यासाठी काही सर्व्हर्स आहेत की जे सर्व्हर्स आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट ईमेल ID जनरेट करायची फॅसिलिटी देतात. असं आहे का की आपण ज्याला एखादं ईमेल ID काढतो त्याला आपल्याला काही प्रोसेसिंग फी द्यावी लागते, नाही आहे, तसं कुठेही पॉसिबल नाही आहे. आपल्याला काय केली जाते, तर ही ईमेलची जी फॅसिलिटी आहे ती आपल्याला काय केली जाते, फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. मग जीमेल असेल किंवा रेडिफ मेल असेल, याहू असेल, या ज्या साईट्स आहेत किंवा यांचे जे सर्व्हर्स आहेत ते आपल्याला काय करतात, तर ईमेल जनरेट करायची फॅसिलिटी देतात. आता ईमेल ज्या वेळेला आपण ओपन करतो किंवा तो ईमेल जो आहे तो जनरेट कसा केला जातो बघा, त्याच्यासाठी पहिल्यांदा दिलं जातं ते युजर नेम दिलं जातं. युजर नेम म्हणजे काय असणार आहे, तर ज्याचा कोणाचा ईमेल ID काढायचा आहे त्याचं जे काही नेम असेल ते काय असणार आहे, ॲज अ युजर नेम असणार आहे. त्याच्यानंतर हे @ वापरलं जातं. हे @ ॲज अ सेपरेटर म्हणून वापरलं जातं कुणाशी, तर युजर नेम आणि लोकेशन या दोघांच्यामध्ये सेपरेशन म्हणून काय केलं जातं, हे @ वापरलं जातं. त्याच्यानंतर दिलेलं आहे लोकेशन. लोकेशन म्हणजे काय आहे, तर ज्या पद्धतीनं आपला पोस्ट बॉक्स ऑफिस असते त्याच पद्धतीनं इथं काय केला जातो, तर एक पोस्ट ऑफिस सर्व्हर दिला जातो की ज्या ठिकाणी काय केल्या जातात, तुमचे ईमेल्स जनरेट केले जातात. मग जीमेल असेल, आपण ज्याला एखादा ईमेल ID लिहितो त्याला कसा लिहितो, abc@gmail.com. ओके. मग हे जीमेल म्हणजे काय असणार आहे, तर तो तुम्ही जो ईमेल ID काढलेला आहे त्याचं ते लोकेशन असणार आहे की जे जीमेल आहे. ABC काय असणार आहे, युजर नेम असणार आहे आणि @ हे सेपरेशनसाठी वापरलं जातं. मग ज्यावेळेला आपण असे ईमेल सेंड करतो त्याला 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. एक तर तुमच्या स्वतःचा ईमेल ID तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ज्याला तुम्ही मेसेज करणार आहात किंवा ज्याला मेल सेंड करणार आहात त्याचाही तुम्हाला ईमेल ID माहीत असणं गरजेचं आहे. तरच आपण काय करू शकतो, एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतो. लक्षात आलं. ईमेल म्हणजे काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक मेल आहे आणि याच्यासाठी या पद्धतीने तुम्ही ईमेल ID जनरेट करू शकता. युजर नेम @ आणि लोकेशन. युजर नेम म्हणजे काय असणार आहे, तर ईमेलसाठी जे तुम्ही नेम वापरणार आहात की जे तुमचं नेम असेल तिथं तुम्ही कोणतंही नेम वापरू शकता. असं नाही आहे की फक्त तिथं तुमचंच नेम वापरायचं आहे. तुम्ही तिथं कशाचंही कॉम्बिनेशन करून काय करू शकता, तर युजर नेम सेट करू शकता. त्याच्यानंतर @ हे साईन वापरा आणि तुम्ही कुठून तो ईमेल जनरेट करणार आहात, जीमेलमधून तुमचा ईमेल ID जनरेट करायचा असेल तर तिथं जीमेल येईल. जर तुम्ही रेडिफ मेलवरून करत असाल तर तिथं @रेडिफ मेल येईल. म्हणजे जिथं तुमचे ईमेल्स काय केले जातात, स्टोअर केले जातात, त्याला काय म्हटलं जातं, तर ते पर्टिक्युलर लोकेशन म्हटलं जातं. सेकंड नेटवर्क ॲप्लिकेशन जे आहे ते आहे व्हॉइसमेल.
आता व्हॉईसमेल म्हणजे काय बघा, पूर्वीच्या काळी आपल्याला जर कम्युनिकेशन करायचं असेल ईमेलद्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागत होतं, अटॅचमेंट व्हॉईस अटॅचमेंट फाईल काय करावी लागत होती, त्याच्यासोबत सेंड करावी लागत होती, बरोबर आहे. पण आता टेक्नॉलॉजीमध्ये काय झालेलं आहे, प्रोग्रेस झालेला आहे, टेक्नॉलॉजी अपडेट झालेली आहे. ज्या पद्धतीने आपण ईमेल करू शकतो त्याच पद्धतीने आपण व्हॉईसमेलही आता पॉसिबल झालेलं आहे की जिथं तुम्हाला कोणतीही फाईल अटॅच करावी लागत नाही मेलला, डायरेक्टली तुम्ही काय करू शकता तर व्हॉईसमेलनं कम्युनिकेशन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ज्याला एखाद्याला व्हिडिओ कॉलिंग करतो त्याला आपण काय करतो तर आपल्याला कोणतीही फाईल सेंड करावी लागते का, नाही, आपण डायरेक्टली काय करत असतो, एकमेकांशी कम्युनिकेट करत असतो. फक्त तिथं तुमच्या कम्प्युटरवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती मल्टीमीडिया फॅसिलिटी तुमच्याकडं अवेलेबल पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता, व्हॉईसमेल एकमेकांशी कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर थर्ड वन आहे FTP. त्याचा फुल फॉर्म आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता FTP म्हणजे काय बघा, त्याचा फुल फॉर्म आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यापूर्वी प्रोटोकॉल म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे. प्रोटोकॉल म्हणजे काय आहे तर कम्प्युटर ज्याला नेटवर्किंगमध्ये असतात त्याला ते एकमेकांशी कम्युनिकेट करत असतात. ज्या पद्धतीने आपण एकमेकांशी कम्युनिकेट करत असतो त्याला आपण लँग्वेजचा यूज करतो की जी लँग्वेज मलाही अंडरस्टँडिंग असेल आणि समोरच्यालाही ती अंडरस्टँडिंग असेल, अशाच लँग्वेजमध्ये आपण काय करत असतो, एकमेकांशी कम्युनिकेट करत असतो. त्याच पद्धतीनं कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. पण आपण बघतो की नेटवर्किंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कम्प्युटर्स काय करू शकता, एकमेकांना कनेक्ट करू शकतात, म्हणजेच कम्प्युटर एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतात, त्यांचा डेटा जो आहे तो एकमेकांना सेंड करू शकतात. मग याच्यासाठी काय केले जातात तर काही सेट ऑफ रूल्स डिझाईन केले जातात की जे कम्प्युटर कम्युनिकेशनसाठी वापरले जातात आणि त्या सेट ऑफ रूल्सला काय म्हटलं जातं तर प्रोटोकॉल्स म्हटलं जातं. कारण आपण बघतो की वर्ल्डमध्ये कुठेही कम्प्युटर सेट असतात, प्रत्येकाची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी आहे, तरीही ते कम्प्युटर्स काय करत असतात, एकमेकांशी कम्युनिकेट करत असतात. का तर त्यांच्यासाठी काही सेट ऑफ रूल्स हे ठरवलेले आहेत, त्यालाच आपण प्रोटोकॉल म्हणतो. मग आपण इथं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून ज्या काही फाईल्स एकमेकांना ट्रान्सफर करतो, कोणत्याही टाईप्सच्या फाईल्स असतील त्याच्यासाठी जो प्रोटोकॉल वापरला जातो तो कोणता आहे, FTP प्रोटोकॉल. प्रोटोकॉलमध्ये डिफरंट टाईप्सचे प्रोटोकॉल्स आहेत, FTP आहे, SMTP आहे, HTTP प्रोटोकॉल आहे, त्याच्यानंतर POP प्रोटोकॉल आहे. डिफरंट टाईप्सचे प्रोटोकॉल्स आहेत, ते डिफरंट टाईप्सचे कम्युनिकेशन्स करत असताना कोणती फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करायची हे तिथं काय करत असतात ते डिटरमाइन करत असतात. नेक्स्ट वन आहे WW मीन्स वर्ल्ड वाईड वेब. आता WW काय आहे तर वर्ल्ड वाईड वेब आहे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो तर इन सिम्पल लँग्वेज आपण त्याला इंटरनेटचा जाळं असं म्हणतो की ज्याच्यामुळे आपण जगातील कोणतीही गोष्ट काय करू शकतो तर इझिली ॲक्सेस करू शकतो. आता ही साईट आहे एक WW ही काय आहे, एक साईट आहे किंवा हा एक सर्व्हर आहे की जो आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असतात. आता ही फॅसिलिटी म्हणजे काय तर ज्या पद्धतीने हे प्रोटोकॉल्स आहेत, तुम्ही वर्ल्डमध्ये नंबर ऑफ कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करताय इंटरनेटच्या माध्यमातून. मग प्रत्येक कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी असणार आहे का, असं आहे की प्रत्येक कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम ही विंडोज 7च असणार आहे, नाही आहे. आपल्याकडे ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा डिफरंट आहेत, लिनक्स आहे, युनिक्स आहे, विंडोज 7 आहे, विंडोज 10 आहे. डिफरंट टाईप्सच्या ऑपरेटिंग सिस्टीम आपण यूज करतो. मग ह्या डिफरंट टाईप्सच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स जरी असल्या तरी कम्युनिकेशन करावं लागते आपल्याला. म्हणजे मी ज्याला एखादा मेल सेंड करते त्याला त्या कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी असणार आहे आणि ज्या मशीनवरती तो ईमेल ॲक्सेप्ट केला जाणार आहे किंवा रिसीव्ह केला जाणार आहे त्याची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी आहे. मग यांच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी कुणाचा वापर केला जातो तर ह्या वर्ल्ड वाईड वेब सर्व्हर जो आहे किंवा वर्ल्ड वाईड वेब ह्या साईटच्या माध्यमातून हे जे कम्युनिकेशन आहे हे कम्युनिकेशन काय केलेलं आहे, पॉसिबल केलेलं आहे. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे ई-कॉमर्स. आता ई-कॉमर्सचं मिनिंग काय आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. याची डेफिनेशन काय आहे बघा तर व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल मार्केट. जे काही आपण फिजिकल मार्केट बघतो, फिजिकल गोष्टी म्हणजे काय की ज्या गोष्टींना आपण काय करू शकतो, टच करू शकतो, अशा गोष्टींना आपण काय म्हणतो तर फिजिकल. मग हे व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन केलं जातं. व्हर्च्युअल म्हणजे काय तर इमॅजिनरी रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल थिंग्स इज नोन ॲज अ ई-कॉमर्स किंवा त्यालाच काय म्हटलं जातं तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा यूज मेनली कुठं केला जातो तर जे काही आपण ऑनलाईन शॉपिंग करतो
त्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये जे काही आपल्याला इमॅजिनरी व्ह्यू तयार करून दिला जातो किंवा जे काही व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन तयार केलं जातं ते काय असतं, ई कॉमर्सचं. लक्षात आलं. ई कॉमर्स म्हणजे काय, तर थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो की ऑनलाईन शॉपिंग जी कन्सेप्ट आहे ही ऑनलाईन शॉपिंग कन्सेप्ट कशाची आहे, ई कॉमर्सची. मग तिथं डायरेक्टली तुम्हाला कोणताही प्रोडक्ट बघायला भेटतो का किंवा त्या प्रोडक्टला आपण टच करू शकतो का, नाही आहे. तिथं फक्त काय केलं जातं, तर त्या प्रोडक्टच्या इमेजेस प्लेस केल्या जातात आणि त्या इमेजेसचा वापर करून आपण काय करत असतो, प्रोडक्ट चूज करत असतो. मग आत्ता जर आपण ऑनलाईनमध्ये बघत असू, आत्ता सध्या लॉकडाऊन सुरू आहे, सगळं आपल्याला काय मिळते, तर ऑनलाईनमध्ये आपण लेक्चर्स असतील किंवा कोणतीही गोष्ट आपण काय करतो, ऑनलाईन बाय करायचा प्रयत्न करतो. म्हणजे फिजिकल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं ज्याला तुम्ही व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन करता त्याला काय म्हटलं जातं, तर ई कॉमर्स. मग हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे, तर हे नेटवर्किंग आणि इंटरनेट याच्यामुळं तुम्ही काय करू शकता, तर जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून आपण कोणतेही लेक्चर्स अटेंड करू शकतो किंवा कोणतेही प्रोडक्ट काय करू शकतो, बाय करू शकतो. एखादा बिझनेस जर सेटअप करायचा असेल, एखादी वेबसाईट्स तयार करायची असेल तरीही आपण काय करू शकतो, आपले एखादे शॉप असेल तर त्या शॉपची आपल्याला जर रेटिंग वाढवायची असतील किंवा त्याची जर आपल्याला हे जाहिरात वगैरे करायची असेल, ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी आता बेस्ट ऑप्शन कशाचा यूज केला जातो, तर वेबसाईट क्रिएशन, की जे घराघरात आपण सगळे इंटरनेटचा वापर करत असतो आणि त्यामुळे आपल्याला ई कॉमर्स काय झालेलं आहे, हे अगदी इझिली पॉसिबल झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे चॅट. आता चॅट म्हणजे काय आहे बघा, सुरुवातीच्या काळामध्ये मी मगाशी सांगितलं की कम्युनिकेशनसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण लेटरचा यूज करत होतो किंवा जे काही कुरिअर्स वगैरे असतील त्याच्या थ्रू आपण काय करत होतो, कम्युनिकेशन करत असतो. परत त्याच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स झाला आणि आपण टेलिफोनचा यूज करावं लागलं. आता टेलिफोनचा ज्यावेळेला यूज आपण कम्युनिकेशन पर्पजसाठी करतो त्यावेळेला त्याची कॉस्टही त्यावेळेला जास्त होती ॲज कम्पेअर टू नाऊ अ डे. आत्ता आपण जे सेल्युलर फोन वापरतो त्याच्यासाठी आपल्याला किती कमी रिचार्ज करावं लागतं ॲज कम्पेअर टू लास्ट 30 or 40 years. मागच्या जर काही 30-40 वर्षापूर्वी जर आपण एखादं BSNLचा BSNLचं जर आपल्याकडे लँडलाईन वगैरे असेल, टेलिफोन असेल तर त्याच्यासाठी जे बिल आपण पर मंथ पे करत होतो त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त बिल आपल्याला किंवा कमी रिचार्ज आपल्याला आत्ता आपण मोबाईलवरती करतो. मग इथं आपल्याला चॅटिंग करण्याची फॅसिलिटी दिली आहे, म्हणजेच आपण काय करू शकतो, तर डायरेक्टली एकमेकांना कम्युनिकेशन करू शकतो. आता त्याला आपण तेवढे त्याला बिल पे करत असू तरी त्याला फक्त आपले व्हॉईस सिग्नल्सच आपल्याला कम्युनिकेशनसाठी वापरले जात होते किंवा ऑडिओ सिग्नल्सच फक्त ते पास करत होते. पण आता तसं आहे का, नाही आहे. आता आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही टाईपमध्ये आपण काय करतो, सिग्नल पास करू शकतो किंवा या दोन्ही टाईपमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, कम्युनिकेशन पॉसिबल करून दिलेलं आहे आणि तेही कमी कॉस्टमध्ये. मग याच्यासाठी डिफरंट चॅट ॲप्लिकेशन्स आहेत. आपलं व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, याच्यावरती आपण काय करू शकतो, तर पीपल्सशी कम्युनिकेट करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा चार्जही पे करावा लागत नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे BBS. BBS म्हणजे बुलेटिन बोर्ड सर्व्हिसेस. BBSचा फुल फॉर्म काय आहे, तर बुलेटिन बोर्ड सर्व्हिसेस. आता हे काय आहे बघा, बुलेटिन बोर्ड सर्व्हिसेस. इथं काय केला जातो, तर एक मशीन जे आहे किंवा त्याला आपण रिमोट मशीन म्हणू जाऊ शकतो किंवा कम्प्युटर आहे की जो ॲज अ सर्व्हर म्हणून ॲक्ट केला जातो आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, तर एक सॉफ्टवेअर रन केलं जातं आणि मग जे काही युजर्स असतील ते युजर्स काय करत असतात, त्याच्याशी कनेक्ट होत असतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही टर्मिनल्स प्रोग्राम दिले जातात आणि त्या टर्मिनल्स प्रोग्राम थ्रू तुम्ही काय करू शकता, ह्या BBSला कनेक्ट होऊ शकता. एकदा का युजर याच्यामध्ये लॉग इन झाला की त्याला काय करू शकता येतं, तर ज्या पद्धतीने आपण बाकीचे ॲप्लिकेशन्स वापरतो, तुम्ही एखादं सॉफ्टवेअर त्याच्या थ्रू डाउनलोड करू शकता, एखादं सॉफ्टवेअर अपलोड करू शकता किंवा तुमचे काही मेसेजेस असतील किंवा काही न्यूज असतील ते इतर लोकांशी तुम्ही काय करू शकता, शेअर करू शकता. म्हणजे ज्या पद्धतीने आपण फेसबुक यूज करतो किंवा इंस्टाग्राम यूज करतो त्याच पद्धतीने हे बुलेटिन सर्व्हिस आहे की जे आपल्याला फॅसिलिटी देतं काही सॉफ्टवेअर डाउनलोड करायची किंवा काही सॉफ्टवेअर अपलोड करायचे. आणि सगळ्यात लास्ट आहे ते आहे युजर ग्रुप. ज्या पद्धतीने आपण
चॅटचा यूज करतो. चॅटसारखंच हे युजर ग्रुप आहे, फक्त इथं काय केलं जातं तर फॉर एक्झाम्पल आपण फोरम असे जे काही ग्रुप्स बघतो की जे काही स्पेसिफिक पर्पजसाठी ते ग्रुप्स तयार केले जातात. मग अशा ग्रुपमध्ये कोणत्या न्यूज तिथे ॲड केल्या जातात किंवा एका ठराविक टॉपिक्सवरती तिथं काय केल्या जातात, डिस्कशन केले जातात. फोरम आपल्याला कुठं बघायला भेटतात तर एखादी पर्टिक्युलर वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटचा फोरम असतो. म्हणजे तिथे एक त्या वेबसाईटशी रिलेटेड जे काही कन्सल्टंट असतील किंवा त्या वेबसाईटशी रिलेटेड जे काही पर्सन्स असतील त्या पर्सननी त्या वेबसाईटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन काय केली जाते तिथं अटॅच केली जाते किंवा त्याच्यामध्ये ते अपलोड करतात की जेणेकरून बाकीचे जे काही युजर्स असतील त्या युजर्सला ती इन्फॉर्मेशन काय होणार आहे, हेल्पफुल होणार आहे. आणि इथं ज्यावेळेला इन्फॉर्मेशन दिली जाते त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन ॲज अ फोकस टाईप असते किंवा तिथं इतरत्र इन्फॉर्मेशन जी आपण वाचायला मिळते ती इन्फॉर्मेशन तिथं ॲड केली जात नाही. एका पर्टिक्युलर पॉईंटवरतीच तिथे इन्फॉर्मेशन काय केली जाते, ॲड केली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, जर बायोलॉजीचा एखादा फोरम असेल तर तिथं ॲड केली जाणारी इन्फॉर्मेशन फक्त कुणाशी रिलेटेड असणार आहे, बायोलॉजी ह्या सब्जेक्टशीच रिलेटेड तिथे इन्फॉर्मेशन तुम्हाला रीड करायला भेटणार आहे. अदरवाईज बाकीची तिथं कोणतीही इन्फॉर्मेशन इन्क्लूड केली जात नाही. लक्षात आलं तुमच्या की नेटवर्क ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत तर इंटरनेटचा यूज करून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल आहेत किंवा इंटरनेटचा यूज कोणकोणत्या करिअर्समध्ये केला जातो, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो, त्याच्यानुसार काय केलं तर त्याचे ॲप्लिकेशन्स तयार करण्यात आलेले आहेत. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. आपला जो नेटवर्किंग आणि इंटरनेट हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आज कंप्लीट झालेला आहे. हा चॅप्टर अगदी छोटा आहे, स्मॉल स्केल आहे. याच्यावरती सगळे एक 2-3च पॉईंट्स या चॅप्टरमध्ये आहेत की नेटवर्कचे टाईप्स, कॉन्फिगरेशन आणि नेटवर्क ॲप्लिकेशन हे 3च पॉईंट या चॅप्टरमधले महत्त्वाचे आहेत. आपल्याला नेक्स्ट इयरला परत 12th नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा चॅप्टर शिकायचा आहे. त्याच्यामध्ये जे बेसिक आपल्याला लागणार आहे ते फक्त बेसिक काय केलेलं आहे या चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूयात आणि नेटवर्क आणि इंटरनेट हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे.